सरकारने शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल 8,000चा भाव देत खरेदी सुरू केली आहे। मात्र एकरी 5 क्विंटल कापूस खरेदी होईल अशी मर्यादा घातली आहे। प्रत्यक्षात शेतकऱ्यांना एका एकर क्षेत्रामध्ये 7 ते 8 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळाले। खरेदीच्या मर्यादेने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्याला 7,000 रुपये क्विंटलला भाव घेत कापूस विकावा लागतोय। आता सरकारने खरेदी करताना ही मर्यादा वाढवावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। अल्पभूधारक शेतकरी असून आज इथे CCIला मी कापूस खरेदी विक्रीसाठी आलेलो आहे। तर आज माझ्यापाशी जवळपास 15 ते 16 क्विंटल कापूस आहे आणि माझ्या उत्पादन मी खर्च जास्त केल्यामुळे थोडं उत्पन्न जास्त झालं। तर आज शेतकऱ्याचा माल एकरी 5 क्विंटल प्रमाणे घेत आहे CCIने। तर आम्हाला उत्पन्न थोडं जास्त झालेलं आहे। चांगलं उत्पन्न झाल्यामुळे आज आमचा माल कमी खरेदी घेत आहे 5 क्विंटल एकरी। तर आज आमचा 1 ते 1.5 क्विंटल उरत आहे, पण यांनी प्रायव्हेट भावाच्या भावाने आज 2 ते 2.5 क्विंटल घेत आहे। एकरी 3,000 म्हणजे जवळपास आमचं नुकसान होत आहे 2-3 हजाराचं। तर शेतकऱ्याचं या सरकारने खूप धारेवर घ्यावं आमची एक विनंती आहे की शेतकऱ्याचा माल जे उत्पन्न होईल त्याच्या काहीतरी फरकावर घ्यावा, अधिक भावाने घ्यावं किंवा अधिक माल घ्यावा आमचा। आज आमचं जवळपास माझा 12 क्विंटलचा आहे। आज 2-3 क्विंटल मला प्रायव्हेटला द्यावंच लागत आहे की यांनी प्रायव्हेटची दुकानदारी चालवण्यासाठी शेतकऱ्याला 5 क्विंटलची आठ कशामुळे काढली ही माझी एक विनंती आहे। सरकारला जे शेतकऱ्याचा माल आहे ते जेवढं काय होईल उत्पन्न जास्त असेल त्याचं उत्पन्नाप्रमाणे घ्यावं असे मी सरकारला विनंती करतो आणि थांबतो। संभाजी केते, मांजरम, तालुका नायगाव येथील शेतकरी असून मी एक कापूस उत्पादक शेतकरी आहे। कारण शासनाने जी ही एकरी 5 क्विंटलची जी आट लावली त्याच्यामुळं कारण शेतीच्या पोतीप्रमाणे उत्पन्न होत असते, पण आज शासनानं आट लावल्यामुळं शेतकरी परेशान आहे। जर आज शासनाचा भाव CCIचा 8,060 रुपये आहे आणि खाजगी खरेदी 7,000 रुपये चालू आहे। जर हीच खरेदी जर 8 शेतीवर जर एकरीची लावली नसती 7,500, 600, 7,500-8,000पर्यंत प्रायव्हेट खरेदीदार खरेदी केली असते। म्हणून आमचं शासनाला म्हणणं एक आहे की कापूस हा शेतीतच विकतो, कोण्या कारखान्यात तयार होत नसते। म्हणून शासनाने ही एकरी आट न लावण्यापेक्षा खरेदीदाराला खाजगी खरेदीदाराला परवानगी द्या आणि जे विक्री होते ते शेतकऱ्याचाच फायदा होते। आणि आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला कमीत कमी कापसाला 10,000 रुपये भाव मिळावा। कारण उत्पादन खर्च जर काढलं तर शेतकऱ्याला आजच्या कंडिशनला एकरी 1,000 रुपये फक्त पडू लागले उत्पादन खर्चाच्या आधारे काढलं तर। म्हणून आमची विनंती आहे शेतकऱ्याला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा आणि ही जी आट लावलेली आहे शेतकऱ्याच्या एकरी 5 क्विंटलची ती आट शिथिल करावी, जेणेकरून खाजगी खरेदीदार सुद्धा जास्त भावानं खरेदी करतील अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।